Standard 12th Physics previous year board problems. Topic name dual nature of radiation and matter. Okay. This is the first question. In a photoelectric experiment, the stopping potential is 1.5 volt. What is the maximum kinetic energy of photoelectron? Okay. February 2024 चा प्रॉब्लेम आहे. 2 मार्क्सचा प्रॉब्लेम आहे. ओके. तर आपला व्ही नॉट दिलाय 1.5 वोल्ट. कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम फाइंड आउट करायचे. सो फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू ई व्ही नॉट. सो आपल्याला व्ही नॉटची व्हॅल्यू फक्त इथे सबस्टिट्यूट करायची आहे. व्ही नॉटची व्हॅल्यू आहे 1.5 वोल्ट. देअरफॉर फायनल आन्सर इज 155 इंटू 1.5 ई व्ही इलेक्ट्रॉन वोल्ट. दिस इज द मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. ओके. Problem number 2. An electron is accelerated through a potential of 100 volt. Calculate de Broglie wavelength in nanometer. February 2023 चा प्रॉब्लेम आहे. 2 मार्क्सचा प्रॉब्लेम आहे. तर आपला व्होल्टेज दिलंय किती आहे, पोटेन्शियल दिलंय, सॉरी 100 वोल्ट आहे. आपला हा डी ब्रॉग्लीचा वेवलेंथ फाइंड आउट करायचा. फॉर्म्युला काय आहे, लॅमडा इज इक्वल टू 1.228 डिवाइड बाय व्ही. सो 1.228 divided by V is our 100, right? 100 volt potential difference. So 100 चा स्क्वेअर रूट किती येतो, तर 10, राईट. सो एक डेसिमल पॉईंट फक्त शिफ्ट होईल लेफ्ट हँड साईडला. का तर 1 पॉईंट आहे, 10 ने डिवाइड केलं, एक 0 आहे, एक डेसिमल पॉईंट शिफ्ट होतं. देअरफॉर 0.1128 नॅनोमीटर. ओके. दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. Question number 3 is the wavelength of incident light is 4000 angstrom. Calculate the energy of incident photon. ओके. फेब्रुवारी 2025 चा प्रॉब्लेम आहे. 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे. तर आपल्याला लॅमडा दिला आहे. लॅमडा किती आहे, 4000 एमस्ट्रॉम. तर आपला कन्वर्ट करायचं मीटरमध्ये, तर 10⁻⁻10 मीटरने 10 ने मल्टिप्लाय करायचं. तर 4000 इंटू 10⁻⁻10 मीटर. आपण 3 डेसिमल समजा पॉईंट इकडे शिफ्ट झालो, म्हणजे 4 घेतला, त्यातून 3 डेसिमल पॉईंट सबस्ट्रॅक्ट करायचे. सो 4 इंटू 10⁻⁷ मीटर. आपल्याला फाइंड आउट काय करायचं सांगितलंय, एनर्जी ऑफ इन्सिडेंट फोटॉन, दॅट इज ई. देअरफॉर ई इज इक्वल टू एच डिवाइड बाय लॅमडा. तर एच ची व्हॅल्यू, एच इज अ प्लँक कॉन्स्टंट, एच ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे 6.626 इंटू 10⁻34. सी म्हणजे लाईटचा स्पीड किती आहे, 3 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड. ओके. डिवाइड बाय लॅमडा. लॅमडा आपल्याला किती दिला आहे, तर 4 इंटू 10⁻⁷. ओके. नेक्स्ट स्टेप आपली काय असणार, 3 आणि 6.626चं मल्टिप्लिकेशन आपण करू शकतो. तर बघा, 3 6 जा 18, कॅरी ओव्हर 1, 3 2 जा 6 प्लस 1 7, 3 6 जा 18 8, कॅरी ओव्हर 1, 3 6 जा 18 प्लस 1 19, 19.878 इंटू 10⁻34 इंटू 10⁻8 इंटू 10⁻7 न्यूमरेटरला गेलं 10⁻+7, राईट, डिवाइड बाय 4. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, 4 ने 19.878ला डिवाइड करायचं. तर आपल्याला माहिती आहे की 4च्या टेबलमध्ये 19 येतो, म्हणजे 20 येतो, तर 19 जवळपास आहे. 4 4 जा 16. ओके. आपण इथे कॅन्सल आउट करूया. 4 4 जा 16, रिमेनिंग 3, डेसिमल पॉइंट 38. सो 4 9 जा 36, रिमेनिंग 2 27. 4 6 जा 24, रिमेनिंग 3 38. देअरफॉर 4 9 जा 36. ओके. आणि ह्यांचं ॲडिशन होणार 8 + 7 15, 15 - 34 - 19, बिकॉज साईन मोठ्याच येणार. सो 4.969 इंटू 10⁻⁻19 जूल. Okay, this is the energy of incident photon. This is the answer of our question. Our fourth question is the photoelectric work function for a metal is 5 electron volt. Calculate the threshold frequency for the metal. September 2021 चा प्रॉब्लेम आहे. 2 मार्क्स क्वेश्चन आहे. ओके. फाय नॉट ची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. सो ई ची व्हॅल्यू किती आहे आपली, 1.6 इंटू 10⁻⁻19. सो 1.6 इंटू 5चं मल्टिप्लिकेशन काय आहे, बघा, 5 6 जा 30, 0, कॅरी ओव्हर 3, 5 1 जा 1 प्लस 3 8, 5 1 जा 5 प्लस 3 8, दॅट इज 8 इंटू 10⁻⁻19 जूल. दिस इज अ फाय नॉट व्हॅल्यू. ओके. आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची आहे, न्यू नॉट काढायचा आहे. तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे वर्क फंक्शन इज इक्वल टू फाय नॉट इज इक्वल टू एच इंटू न्यू नॉट. आपल्याला काढायचं काय,
फ्रिक्वेन्सी काढायची. तो हा सिम्बॉल आहे तो आपण ॲज इट इज इथे ठेवला आणि एच इथे मल्टिप्लिकेशन आहे तो लेफ्ट हँड साईडला आला तर डिवाइड होईल. तर फाय नॉटची आपण व्हॅल्यू किती काढली 8 इंटू 10⁻⁻19 डिवाइड बाय प्लँक कॉन्स्टंट किती आहे 6.63 इंटू 10⁻34 राईट. सो आपल्याला ह्या दोघांचं डिव्हिजन करायचंय. तर आपण कसं करूया बघा इथे ह्या साईडला आपण चेक करूया. तर आपण 663 घेऊया आणि इथे 2 डेसिमल इन्क्रीज करून 800 करूया. म्हणजे हे डेसिमल इकडे 663 येतील आणि 800चे 2 800 येतील बरोबर. 63 वन जा 663 राईट. So subtraction 10 minus 3 7, 9 minus 6 3, 7 minus 6 1, 137. 0 देऊया डेसिमल पॉईंट. आता 6 2 जा 200 राईट. 1.2 म्हणजे 1326. ओके ऑलमोस्ट आपलं सबस्ट्रॅक्शन होऊ शकतं. सफिशियंट आहे 1.2 एवढं पॉईंट पण जाणं सफिशियंट आहे आपल्याला. 1.2 इंटू 10⁻⁻19 सॉरी -34 वरती गेल्यावर काय होणार +34 -34 -9 +34 -9 सबस्ट्रॅक्शन होणार. सो आन्सर आपल्याला येणार 15 पॉझिटिव्ह 15. सो 1.2 इंटू 10⁻⁻15 हर्ट्स. ओके दिस इज द आन्सर ऑफ अवर क्वेश्चन. आपला 5th नंबरचा प्रॉब्लेम बघा कसा आहे. द फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन फॉर अ मेटल इज 1.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. फाइंड द थ्रेशोल्ड वेवलेंथ. ओके तर आपला मगाशी होता तसाच क्वेश्चन आहे पण इथे आता तुम्हाला फाइंड आउट करायचे वेवलेंथ. मार्च 2022 2 मार्क्स क्वेश्चन. फायची व्हॅल्यू किती आहे 4.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर आपला ईची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1.6 इंटू 10⁻⁻19. सो याने मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला मिळतं 6.72 इंटू 10⁻⁻19 जूल. आपला फाइंड आउट करायचा आहे लॅमडा. ओके सो लॅमडा इज नॉट इज इक्वल टू SC/5. एच म्हणजे प्लँक कॉन्स्टंट. ते कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे 6.63 इंटू 10⁻⁻34 अँड सी इज अ स्पीड ऑफ लाईट. सो 3 इंटू 10⁻8 डिवाइड बाय फायची व्हॅल्यू आपल्याला काढली 6.72 इंटू 10⁻⁻19. ओके सो फर्स्ट स्टेपमध्ये आपण काय करूया की 6.72 ने 6.63 ला डिवाइड करूया म्हणजे ऑलमोस्ट हे बघा दोन्ही ऑलमोस्ट सेम आहेत. तर आपला आन्सर येणार 0.98 ओके इंटू 10⁻⁻34 इंटू 3 इंटू 10⁻8 इंटू 10⁻⁻19 न्यूमरेटरला गेल्यावर 10⁻+19 होतील. ओके सो लॅमडा नॉट इज इक्वल टू 3 आणि 0.98चं आपण मल्टिप्लिकेशन करूया तर किती येतं बघा 3 8 जा 24 कॅरी ओव्हर 2 3 9 जा 27 + 2 29. ओके सो 294 आला. किती डेसिमल आहेत 1 2. ओके सो 2.94 इंटू -34 8 + 9 एक स्टेप इन्क्रीज करू -34 इंटू 10⁻8 + 19 चे ॲडिशन 27 येते राईट. सो आपल्याला सबस्ट्रॅक्शन किती येणार 2.94 इंटू 10⁻⁻7 राईट. सो 2.94 10⁻⁻7 हे जे आले ते आपल्या मीटरमध्ये आलेलं आहे. आपलं ॲमस्ट्रॉंगमध्ये काढायचं असेल तर कसं येणार तर 2940 इंटू 10⁻10 मीटर. कन्व्हर्जन झालं 3 डेसिमल इन्क्रीज केले म्हणजे आपल्याला 3 पॉईंट इकडे शिफ्ट व्हायला लागेल म्हणजे 2940 इंटू 10⁻10 मीटर. देअरफॉर लॅमडा नॉट इज इक्वल टू 2940 Armstrong. This is the answer of our question.